मुलीला माहेर जास्त आवडतं का सासर जास्त आवडतं? बोला बोला ना. हा, माहेरचा शब्द कानावर पडूस तर तिला स्वर्गाचं सुख सुद्धा बोला की ठेंगणं पडतंय. जाऊ दे, तुमच्या गावातलं सांगण्यापेक्षा आमच्या गावातलं सांगतो. मादळमुईच, आमच्या मादळमुईच्या मुली ज्या ज्या गावात दिल्यात ना, त्या गावाला फक्त माझं कीर्तन असावं. ना ना, आहे का ना, आहे का इथं मादळमुईच्या आहे म्हणायचं. हा, तिथं कीर्तन असलं की ती आमच्या गावातली पोरगी ना पाठीमागं कीर्तन ऐकायला बसत नाही. कुठं बसती? बोला ना, पुढंच बसती. बरं, पुढं बसा ना का शंतनू महाराज, ती शेजारच्या 10-5 जणी कीर्तन ऐकू देत ना सारखं. याला काय म्हणतात आपल्याला? असं कोपरच हान आणि असं असं चालू असतं तिचं. हा माझ्याच माहेरचा, हा शेजारणीनं म्हणा गप की ऐकू दे ना. गप म्हणली, तुला काय कळत आहे का म्हणली. हे फेटान, हे धोतरण, हे उपरण आता आलंय म्हणली. याला हरिपाठ येत नव्हता म्हणली. कुणाला? बोला ना. हा, एवढं एवढं होतं म्हणली, कडला घेऊन हिंडले मी याला. खरं सांगा, याला हरिपाठ येत नव्हतं हे जे तिचं वाक्य हे टोचून बोलणं का प्रेमाचं बोलणं? बोला ना, प्रेमाचं. तिला त्याच्यातून सांगायचं की हा माझ्या किती जवळच आहे, आमच्या गल्लीतला आहे, म्हणजे माहेराबद्दलचं प्रेम आहे. जाऊ द्या, मी एक माणूस आहे, माणसाला माणसाबद्दल प्रेम निर्माण होईल यात नवल नाही. माहेरचं गुलाबजीचा होकून चुकून कुत्र जरी आलं ना तरी शंतनू बाबा त्याच्याबद्दल त्याला प्रेम निर्माण होत. हा, याचं नाव प्रेम आहे. बघा, आता आपल्या महाराज मंडळीमध्ये आता परिक्रमा करायला जातात. महाराजांना आहे इच्छा परिक्रमा करण्याची. तिकडं परिक्रमेच्या वाटावर जर आपल्या इकडला माणूस भेटला ते लांबूनच पळत येत आहे आणि भेटतय का आपल्या गावाकडचं आहे. ते पळण्याचं, भेट घेण्याचं कारण काय? तर त्याच्या अंतकरणामध्ये तो जागा झालेला भाव, ज्याला आपण प्रेम म्हणतो, हे प्रेम जोपर्यंत अंतकरणामध्ये जाग होत नाही, मला वाटतंय तोपर्यंत तो आनंद, सुख, समाधान, ज्याला आपण देव म्हणतो, ते मिळत नाही. त्याच्याकरता अंतकरणामध्ये फार निकड असावी लागते. हे मिळवण्याकरता हे योगी, जपी, तपी किती खडतर साधना केल्या त्यानं. शरीर शोषण, प्राण निरोधन, मनुजय हटयोग, गूद पीडन कुंडलिनी, कलिमल दलभंग, ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडोनी करी हो वनभंग, ब्रह्मारंद्री मिसळे परी मुमुक्षु दंग, ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. एवढी खडतर साधना करून त्यांच्या जीवनामध्ये तो परमोच्च आनंद त्या योग्यानं मिळवला. पण तो मिळवण्याकरता अंतकरणामध्ये निकड महत्वाची. तशी निकड या मुलींच्या अंतकरणामध्ये भगवत भेटीची. त्या म्हणू लागल्या, कधी येणार आहे आमचा देव? आणि हा भाव त्यांच्या अंतकरणातला ज्यावेळेस जागा झाला, त्यावेळेस भगवान परमात्मा त्यांना मिळाले. आणि मिळाल्यावर त्या भौमासुराच्या, भौमासुर, हा ते दोन्ही बी, हा, त्याच्या बंधनातून त्यांना मुक्त केलं. आणि आता मुक्त केल्यावर भगवान परमात्मा त्यांना म्हणतात, तुम्ही आता तुमच्या घरी जा. पण आता त्या म्हटल्या, आता आम्ही आमच्या घरी कसं जाऊ? आता याचे आपल्याला 2 भाव पाहायला मिळतील. जो देवाच्या सानिध्यामध्ये त्या परमोच्च कोटीच्या अवस्थेपर्यंत पोहोचला की तो वापस येऊ शकत नाही. तो गोबरा त्याचा भाव सांगतात ना, आता कैसी जाऊ घरा आणि नो हे बरा
लौकिक. आता ह्या लौकिक आता हे आम्हाला बरं वाटत नाही. आता तुझ्या चरण सानिध्यामध्ये आम्ही आलो. आता आम्हाला एकतर लावू नको, आणि जरी तू हाकलून देण्याचा जरी प्रयत्न केला तरी आम्ही नवजो दवडिता, आम्ही आता जाणार नाही. हाही एक भाव पाहता येतो. आणि आता दुसरा भाव त्या गोपिका म्हणू लागल्या की देवा, आता तू आम्हाला घरी जा म्हणायलास, पण आता आमचा स्वीकार कोण करल? हाही आपल्याला भाव पाहायला येतो. एकतर आमच्याकडे बघण्याची लोकाची नजर कशी झालेली आहे. आता नजर चांगली राहिली नाही आमच्याकडे बघण्याची, कारण आम्हाला काय देवानं नाही घेऊन गेलेला, आम्हाला राक्षस नेलेला आहे, राक्षसानं घेऊन गेलेला आहे. आता आमच्याकडे पाहण्याची नजर बदललेली आहे. आता आम्ही तुला सोडून जाऊ शकत नाही. आमचा सर्वस्व भार आम्ही तुझ्यावर वाहतोय. आणि ज्याचा कोणी नसतो त्याचा कोण असतो? जिसका कोई संगी साथी ईश्वर है रखवाला. जो निर्धन है, जो निर्बल है, वो है प्रभु का प्यारा. प्यार के मोती, प्यार के मोती लुटाते चलो, प्यार के मोती लुटाते चलो. प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. ज्योत से ज्योत जगाते चलो, ज्योत से ज्योत जगाते चलो. प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. ज्योत से ज्योत जगा दो राम, प्रेम की गंगा बहा दो राम. ज्योत से ज्योत जगा दो राम, प्रेम की गंगा बहा दो राम. जिसका न कोई संगी साथी ईश्वर है रखवाला. जो निर्धन है, जो निर्बल है, वो है प्रभु का प्यारा. प्यार के मोती लुटाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. आता आमचं कोण आहे? आता तू जर सोडला तर आता आमचं या जगामध्ये दुसरं कोणीच नाही, फक्त ईश्वर.